चौकन करून त्याच्यावर. ओके बॉस. तर गाईज ग्लो दिसतोय तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर. आज येणार आहे दीदी आणि आमची तयारी फुल सकाळपासून. मी तर अशी बिझी आहे ना सकाळपासून. हे झालं की ते झालं की ते एवढं असे मम्मी आणि मी खूप एक्सायटेड आहोत. आणि आता मी तुम्हाला दाखवते काय केलंय मी. आणि आत्ता माझी 1 वाजता आंघोळ झाली. पण हे बघा एवढी कढई भरून मोठी. फर्स्ट टाइम पावभाजी केली मी एवढी मोठी. हां, नाही तर नॉर्मली आपली छोटी कढई तर असतेच आमची. पण आज जरा जास्त क्वांटिटीमध्ये केली आहे कारण की क्वांटिटी तशी जास्तच आहे लोकांची त्याच्यामुळं. आणि मी हे ना आत्ताच करून ठेवली. आता वाजलेत 2:30. आत्ताच करून ठेवली कारण की ना ती अशी मुरली ना खूप छान लागते. आणि उद्या तर खूप मस्त लागते अशी मुरली की. पण उद्या काय आपण खाणार नाही, आजच संपून जाईल. आणि आता करतो आम्ही डेकोरेशनची तयारी. इथं मम्मीला मी आत्ता बसवलंय. म्हणलं चल माझ्या मदतीला. माझी तर थंडीच गेली बार. असं इकडून तिकडून करून थंडी गेली माझी. आणि आता पाकळ्या करून घेणार आहे मस्तपैकी. फुलं आणलेत काल मी जाऊन, पप्पाने मी. आणि हे ग्रिल आहे ना आमचं हे वालं बाहेरचं, त्याला आम्ही खोटे हार लावणार आहे. परत फटाकडे आहेत. परत मला ते कुंकाचं ताट करायचं आहे. भरपूर सारं काय काय आहे तर तुम्हाला मी दाखवते. फुल ठेव तिला द्यायला असं नवऱ्याला. काहीतरी मम्मी जास्त एक तर फुलंच कमी आहेत. नको ते गुलाबाचं शेवट करू सगळ्यात. किती सुंदर आहे. फक्त ह्याचं असं काढलं ना. छान आहेत फुलं. हे पण कळी. तर असे येल्लो, ऑरेंज आणि व्हाईट फुलं आणलेत, मिक्स करून आणलेत. आणि हे आमच्याकडे एवढे ढिगभर हार आहेत अजून पिशवीत पण आहे, त्यामुळे हाराची काहीच कमी नाही आहे. बघू आता करूया. चला आता मी वेगळी फुलं घेते, तू वेगळी फुलं घे. गुलाबाचे नको करू आत्ताच, बाकीच्या कर. कारण की गुलाब परत हे असं कोमजून जाईल ते. असं कोमजून जाईल. तर चला बाय बाय. दाखवते मी तुम्हाला पुढं प्रोसेस काय. आता भाजी मस्तपैकी शिजून द्यायची. छान अशी मुरली तर छान लागते ती. तर गाईज मी काढलेली आहे मस्तपैकी रांगोळी. लाडक्या लेकीचे व जावईचे स्वागत. आणि मला काय हां, इथं मी सगळे हार लावलेत. आता इथं आम्हाला डेकोरेशन करायचं पायघड्या. इथं आम्ही फुलाच्या पाकळ्या करून ठेवल्यात. आणि पप्पा इथं किचन आवरतात. सगळे कामाला. तर आता सगळं आमच्या घरातलं आवरलं आहे. आणि त्यांना अजून यायला किती अर्धा तास ना, 6 वाजता आहे. आणि इथं सगळं मस्तपैकी पायघड्या टाकल्यात बरं फुलाच्या. आणि इथं मी पाकळ्या व्हिडिओसाठी हे फटाकडे. आणि इथं औक्षणाची तयारी, तिला गजरा, गुलाबजाम हे सगळं केलंय. आणि इथं आहेत पप्पा वेट करतात आहेत. काय वाटतं तुम्हाला, मुलगी येणार आहे तुमची आज खूप दिवसानंतर. फारच छान वाटतं. 10 दिवसांनी भेटतोय आपण तिला. तर सगळं घरात पण आवरले असं. आणि हे असं काहीच आमचं घर दिसत आहे आता. आणि इकडे सासूबाई कुठे गेल्या. इकडे काय करतीस तू. हां, सासूबाई तर फुल एक्सायटेड आहेत. अजून थोडा मेकअप राहिलाय माझा. समजा मी आलीच. तू अजून कुंकू नाही लावलंस. आणि पावभाजी. तर आता सगळं आमच्या घरातलं आवरलं आहे. आणि त्यांना अजून यायला किती अर्धा तास ना, 6 वाजता आहे. आणि इथं सगळं मस्तपैकी पायघड्या टाकल्यात बरं फुलाच्या. आणि इथं मी पाकळ्या व्हिडिओसाठी हे फटाकडे. आणि इथं औक्षणाची तयारी, तिला गजरा, गुलाबजाम हे सगळं केलंय. आणि इथं आहेत पप्पा वेट करतात आहेत.
काय वाटतं तुम्हाला? मुलगी येणार आहे तुमची आज खूप दिवसानंतर. फारच छान वाटते. 10 दिवसांनी भेटतोय आपण तिला. तर सगळं घरात पण आवरलं असं. आणि हे असं काहीसं आमचं घर दिसत आहे आता. आणि इकडे सासूबाई कुठे गेल्या? ओके, इकडे काय करतेस तू? हां, सासूबाई तर फुल एक्सायटेड आहेत. अजून थोडा मेकअप राहिलाय माझा, समजा मी आलीच. तू अजून कुंकू नाही लावलंस. आणि पावभाजी आता आवरायला जाणार आहे. त्याच्या आधी तुम्हाला सगळं तयारी दाखवते. म्हणजे कसं आवरून आल्यावर म्हणजे कसं डायरेक्ट व्हिडिओ काढायचा. मला व्हिडिओ काढायचा आहे. माझा हात बघा कशी कलर रांगोळी काढलेली मी दाखवली नाही अजून. दाखवली आय थिंक. हे तर माझी रांगोळी आहे. लाडक्या लेकीचं व जावईचे स्वागत. आणि हे असं केलंय. तरी मी बाहेरून जाऊन व्हिडिओ काढून दाखवलाय. आणि इथं आम्ही असं जस्ट पेपरवर केले कारण की माझ्या मम्मीला फरशा खूप प्रिय आहेत तिच्या. काय वाटतं? ट्रेनिंग फार महत्वाचं. हा, तर म्हणून आम्ही असं इथं काय एवढा व्हिडिओ नाही काढणार आहे मी. फक्त जो बाहेर आहे ना मेन त्याच्यासाठी. आणि इथं पेपरवर पाय पुसणीवर पेपर कारण की तिचे पाय ती उमटावर झाले ना तिथं. तर ते परत इथं थोडेसे उठतील म्हणून. इथं एक पाय पुसणी टाक अजून एक मम्मी. आता कसं पाय पुसणार. तर चला मी आता आवरून येते. बाय. या कशी झाली पावभाजी? छान झाली, एकदम मस्त. झाली पावभाजी. खूप छान, एकदम चीजी. आणि स्वागत पण खूप छान झालं माझं. आणि मस्त खूप झाली. खुश आहे. आणि पुलाव पुलाव तवा तर पुलाव काय? केला. तवा पुलाव. तवा पुलाव पण डॅडी एकदम मस्त. कसं काय? अगं ते काय म्हणतात माहिती का, भाजीत काहीतरी कमी आहे.
खिसून वर खिसलेलं नाहीये म्हणलं मग आताच टेस्टिंगला पण खिसूनच देऊ का काय म्हणून. आता नाही मी वर घेतलेलं नाही आणि काय चला एन्जॉय करा मस्त. अक्का एक नंबर. थँक्यू. एन्जॉय करा मस्त खावा. आकाशाने असं केलं. मग हा 2,000 years later. तर गाय आम्ही आलेलो आहोत आमच्या फ्रेंडच्या लग्नात आलेलं आहेत आणि मेकअप चालू आहे. हो चालू आहे. आणि मी दाखवते आता आम्ही थोडेच फ्रेंड्स भेटलोय पण अजून भेटणार आहे तर तेव्हा पण दाखवेल. आणि इथं मला लाज वाटते आणि मेकअप करते. सायली हाय हाय. आणि हाय आमचा शिव ग्रुप मधला सेकंड ना. शिव सेकंड का फर्स्ट. प्राजक्ताचा सेकंड. हा हाय बोल. हाय हॅलो. ग्रुप मधला सेकंड मुलगा आमच्या सेकंड. आणि आम्ही सगळे त्याच्या माऊ. हाय बोल. अरे जिजा पण बघते. जिजा बघती बघ. जिजा हॅलो कर. हॅलो हॅलो जिजा. जिजा लॉग बघते माझा. जिजा जिजा आहे ना ती लॉग बघते माझा. हे व्हिडिओ आहे तिला मी तो पाठवणार. तो हाय बोल. बरं एकदा हाय कर. ब्लँकेट ना ब्लँकेट. अरे असं कर असं कर. देतो की हे असं का. अरे जिजा बघते ना ती. रियांशी पण बघतीये. अगं काल काय झालं. जिजाचं नाव घेतलं की तो जरा करतोय काय ते. माझ्या आधी हा आला. मीच काय बोलला शिवधारे जिजाला बोलवून आण. हा गेला ना हाताला जोडून आणलं. अगं तुझ्या पप्पा किती वेळ झालं वाट बघते तुला कळतंय का म्हटलं क्लासमध्ये बस. जिजा कुठे. जिजा नाचतो मी घेऊन गेली म्हणून घरी. स्कूलला आलती का ती आज. आलती. आणि प्रणवती आता हाय कर. चल झालं का तुझं. तुला काय नाही मग कर ना पटकन. नाही तुला गरज नाही लागत आता. सांगितलं तुम्ही. आता नको करू बस. हा बाबू हा प्रणवती तुला मेकअप गरज नाही. माझा आयफोन भाऊ. पप्पाला कसं आलं नाही आयफोन ना माझा पाडलाय. त्यांना खर्च सांगितलं म्हणून मी साधा घेतला होता. हा ना खराब केला त्यांनी मोबाईल. बाबू आपला आयफोन आहे त्याच्यामुळं घ्यायचा नाही हातात. नाही तर तो पडला की मग काय खरे नाही न्यायला. मी कोण आहे. मी कोण आहे. माऊ. मन माऊ. या आपण फोटो काढू. इथे माझ्या मांडीवर आहे. लागले ना बघू हात का. काय झालं बाबू. अगं गाडी लागली मागाशी. ठीक आहे पप्पा आले नंतर तर सांग मला दवाखान्यात. नवरी मुलगी आली वेळ मग मी लॉक करते आणि आमच्या फ्रेंड्स आले ना मग अजून लॉक करते. थांब ना बाबू ये इकडं. ये आपण फोटो काढू. हाय थांब. हाय कर. अरे
ओके गाईज, आणि आता आलेले आहे मी लग्नावरून. म्हणजे कधी झाले, आता पार 9 वाजले. 6 वाजता आले होते. आणि काय झाले काय माहिती, अचानकच मला खोकला यायला सुरुवात झाली. आणि आमच्या ग्रुपमधलं हे 1 2 3 तिसरं लग्न आहे. आणि अजून एक ठरलेलं आहे. तर आता लग्नाला कसे चालूच झालेले आहेत. आणि मस्त लग्न झालं कांचनचं. आणि आम्ही लास्टपर्यंत नाही थांबलो, कारण की 6:30 वाजता लग्न होतं. म्हणून आधीच मग आम्ही हळदीला विधीला वगैरे होतो. आणि आम्ही फ्रेंड्स आहे ना खूप दिवसांनी भेटलो होतो. म्हणजे खूप दिवस झाले म्हणायला काय हरकत नाही, खूप महिने. मला असं वाटते तर 1 वर्ष, तर मला तर असं वाटते 1 वर्ष पार, हो 1 वर्षाने भेटलो आम्ही. तर मजा आली, फोटो वगैरे व्हिडिओ मस्त काढले सगळे, ऑल डन. आणि खूप दिवसानंतर फ्रेंडला भेटलं ना खूप मजा येते. म्हणजे छान वाटतं असं नाही का, फ्रेश फ्रेश वाटतं नंतर. आणि मी बसले ऑफिसचं काम करत बसले आता थोडंसं, कारण की मी लवकर काम उरकून मग लग्नाला गेले होते, त्याच्यामुळं थोडं बघ आता माझं कसं चाललंय. तर यार आजारी नको पडायला मी. एकतर थंडीचं आहे ना, मी गाडीवर एकटे आली. मी गाडीवर साडी घालून गेले होते, त्याच्यावर जॅकेट, स्टोल, गॉगल फुल पॅक होऊन गेले होते. आणि आय थिंक मी असं वाटतंय पहिल्यांदाच गाडी चालवली असेल मी साडीवर, असं लांब. इथलं इथं चालवली पण लांब, असं म्हणजे सासवडच्या पुढे तिकडं पार. तर असं भीती वाटत होती मला खूप जास्त, ते पदर वगैरे खोचून बसावं लागतं. त्याच्यामुळं मस्त झालं लग्न, छान झालं सगळं. खूप दिवसांनी भेटलो आम्ही फ्रेंडला, त्याच्यामुळं पण छान वाटलं. आणि आता मला असं वाटतं माझा आवाज जायला, पुढं काय होतं दाखवते मी. मला एडिट पण करायचं, व्लॉग पण वेळच नाही भेटत, काहीच वेळ नाही भेटत. ते बघू आता उद्या दीदी आली तर फुल आमची मस्त मज्जा एन्जॉय चाललाय. उद्या वेळ भेटला तर करते, आता तर नाही, मुश्किलच आहे. काम पण आहे मला, व्लॉग नाही एडिट करताना, तर उद्या करते एडिट, म्हणजे होऊन जाईल पटकन. तर चला बाय बाय. आता मी लवकरच झोपणार आहे आज, मला खूप दमल्यागत झाले. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.